आता आपण प्रश्नाकडे वळूयात. एस.टी. एप्रिल 2011 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न असा आहे, महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहास चालना देण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली? ऑप्शन्स आहेत निष्काम कर्ममठ, अनाथ बालिकाश्रम, विधवा विवाहोत्तेजक मंडळी आणि विधवा विवाह संघ अशा ऑप्शन्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. आपण ओके ह्या महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या संस्थांची थोडक्यात माहिती घेऊयात आणि मग आपण उत्तरापर्यंत पोहोचूयात हे लक्षात घ्या. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडासा क्रोनॉलॉजीचा म्हणजे क्रोनॉलॉजीचा सेन्स आपण फॉलो करूयात, क्रमाने आपण जाऊयात. त्यांनी काय काय संस्था स्थापन केल्या त्यांचा क्रमशः आपण आढावा घेऊयात. पंडित रमाबाई बघा, त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, महाराष्ट्राचे शिल्पकार ओके महर्षी धोंडो केशव कर्वे या नावाचे एक पुस्तक न. म. जोशी यांनी लिहिलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्यातर्फे हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. एक अत्यंत अधिकृत आणि अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं अभ्यास साहित्य आहे. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की एमपीएससी मध्ये आतापर्यंत महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर जे जे प्रश्न आलेले आहेत त्यांच्या योगदानाबद्दल जे जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ओके त्यातील बहुतांश प्रश्न या पुस्तकातून आपल्याला सुटतात लक्षात. त्याच्यामुळे अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं अभ्यास साहित्य आहे. मग तुम्ही म्हणाल सर आता आम्ही हे सुद्धा करायचं का, तर काही नका टेन्शन घेऊ. ओके, जसे जसे आता आपण क्वेश्चन डिस्कस करू किंवा आपल्या क्लासेसमध्ये सुद्धा आपण जेव्हा हे मुद्दे डिस्कस करतो तेव्हा हे सगळे मुद्दे आपण आपल्या नोट्समध्ये आपल्या एक्झाम जे सेशन्स आपण क्वेश्चन सेशन डिस्कस करतो त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. त्याच्यामुळे वन बाय वन तुम्हाला हे सगळे मुद्दे कळून जातील. तुम्ही फॉलो मात्र व्यवस्थितपणे करा. हे सेशन्स सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकत चला. त्याच्यातला प्रत्येक मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी ग्रास्प करायचा प्रयत्न करा. ओके, केवळ सेशन ऐकण्यासाठी नका येऊ. ओके, हातामध्ये वही आणि पेन घेऊन बसत चला आणि एखादाही मुद्दा तुम्हाला महत्वाचा वाटला, तसं तर प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे. एखादाही मुद्दा महत्वाचा वाटला की लगेच त्याला तुमच्या वहीमध्ये नोट्समध्ये लिहून घ्या. तुमच्या नोट्समध्ये ऍड करा. तुम्ही जे पुस्तक वाचताय त्याच्या मार्जिन्समध्ये लिहून घ्या किंवा तुम्ही सेपरेट नोट्स जर केल्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही हे पॉईंट्स ऍड करत चला. इन द एंड तुमचा एक्झाममध्ये फायदा होणार याची मला पूर्णपणे खात्री आहे. तर बघा, ओके, या अभ्यास साहित्यामध्ये या पुस्तकामध्ये माहिती काय दिलेली आहे, तर पंडित रमाबाई ओके आणि त्यांचं शारदा सदन म्हणजे पंडित रमाबाईने शारदा सदन आपल्याला स्थापन केलं तर माहिती आहे. तर त्या संस्थांबद्दल महर्षी कर्वे यांना आदर होता. परंतु त्या ठिकाणी काही वादग्रस्त अशा प्रकारचे प्रसंग निर्माण झाले. शारदा सदन मधल्या काही मुलींनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला असं जेव्हा लोकांना कळलं त्या लोकांच्या मनामध्ये नाराजी निर्माण झाली होती. पण अशा प्रकारच्या उपक्रमाबद्दल ओके लोकमत काय आहे ते देखील महत्वाचं ठरत असतं. याचा विचार आता महर्षी कर्वे ओके करू लागले. नंतर पुढे वाक्य बघा, कलकत्त्याजवळ बरानगर येथे शशीपाद बॅनर्जी यांनी एक विधवाश्रम सुरू केला होता. अशा प्रकारच्या संस्थांची माहिती महर्षी कर्वे यांना आधीपासून होती. ओके, परंतु त्यांच्यामध्ये काही उणिवा होत्या. आता आपण जर बघितलं तर वर एक उणीव दिसत आपल्याला की त्या संस्थेमधल्या काही मुलींनी ओके धर्मांतर केलं, तर ही उणीव दिसून येते. त्याच्यामुळे महत्वाचा जो मुद्दा आहे ओके विधवांचं सक्षमीकरण हा मुद्दा बाजूला राहतो, वेगळ्याच मुद्द्यांवरून वाद निर्माण होतात. तर ह्या ज्या उणीवा आहेत त्याची जाणीव महर्षी कर्व्यांना होती आणि त्या टाळून ओके लक्षात घे की विधवा शिक्षणासाठी संस्था सुरू करणे आवश्यक आहे असे महर्षी कर्वे यांना वाटू लागले होते. तर विधवा शिक्षण हा शब्द महत्वाचा. प्रथम ही योजना अगदी छोट्या स्वरूपाची होती. ओके, 5-10 विद्वांसाठी छोटासा आश्रम ओके म्हणजे विधवा शिक्षणासाठी ओके 5-10 विद्वांसाठी एक छोटासा आश्रम असे योजनेचं स्वरूप होतं. परंतु त्यांच्या निवास आणि भोजनाची ही सोय करायची होती आणि त्यासाठी निधी संकलनाची आवश्यकता होती. आणि मग त्याकरता अण्णांनी म्हणजेच महर्षी कर्व्यांनी काय केलं होतं, आपल्या स्वतःच्या बचतीतून या कामासाठी 1,000 रुपये दिले. 14 जून 1896 रोजी वे.मो. भिडे यांच्या वाड्यामध्ये एक बैठक भरवण्यात आली होती आणि त्या ठिकाणी काही लोक एकत्र आले, एकूण 16 मित्रमंडळ एकत्र आली आणि त्यांनी मिळून राघू भांडारकर यांची या संस्थेच्या किंवा या उपक्रमाच्या अध्यक्षपदी राघू भांडारकर यांची निवड करण्यात आली होती आणि महर्षी कर्वे यांची चिटणीस म्हणून निवड झाली होती. आणि मग या संस्थेच्या निधी संकलनासाठी महर्षी कर्व्यांनी अण्णांनी दौरे केले. अशा प्रकारचे रेफरन्सेस आहेत आणि त्याचं त्यांना यश कसं मिळालं, तर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी संकलित केला अशी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. पुढे बघा, मुलींच्या शाळांच्या वसतिगृहामध्ये आतापर्यंत अशा विधवांची सोय करण्यात येत होती. म्हणजे यांची सोय कुठे केली जाते, तर मुलींच्या शाळांचे जे काही वसतिगृह होते अशाच ठिकाणी या ओके विधवा मुलींना ठेवण्यात आलं होतं. परंतु आता संस्थेला स्वतःची इमारत आवश्यक वाटायला लागली होती. लक्षात घ्या, आता स्वतःची इमारत असली पाहिजे असं वाटू लागलं. ओके, इथेही कर्वे यांनी स्वतःपासूनच सुरुवात केली. त्यांनी आपलं विमापत्र ओके लक्षात घ्या की या संस्थेच्या विश्वस्तांच्या हवाली केलं. परंतु ओके निष्काम कर्म ओके ही त्यांच्या कामाची प्रवृत्ती असल्यामुळं ओके त्यांनी ओके या ठिकाणी फक्त सद्गृहस्थांकडून देणगी एवढाच त्यांच्या वार्षिक अहवालामध्ये उल्लेख आहे. हे लक्षात घ्या. हा फारच महत्वाचा आणि इंटरेस्टिंग असा मुद्दा आहे. पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये पेरुगेट जवळच्या एका भाड्याच्या जागेमध्ये अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना करण्यात आली. ओके, त्यानंतर गोरे यांच्या मालकीच्या घरात अण्णासाहेब कर्वेंनी आपले हे बिऱ्हाड नेले.
पण अनाथ बालिकाश्रम हा नेहमी दूरच असावा, भरवस्तीत नसावा असे त्यांचे मत होते. आणि म्हणून 1899 मध्ये प्लेगच्या साथीमध्ये आश्रम काही काळापुरता गोखले यांच्या हिंगणे येथील शेतात हलवण्यात आला होता आणि या जागेत सुमारे 4 महिने आश्रम त्यांनी चालवला. तेव्हा कर्वे यांना वाटवलं की हे ठिकाणच आश्रमाला चांगले, मग हीच जागा अनाथ बालिकाश्रमासाठी निश्चित करण्यात आली होती. म्हणजे अनाथ बालिकाश्रम, ओके, ही जी संस्था होती त्या संस्थेचा हेतू काय होता? तर विधवा मुलींचं, विधवा महिलांचं शिक्षण, ओके, या हेतूने ही संस्था सुरू करण्यात आली होती असं आपलं दिसतं. प्रश्न कशाबद्दल आहे? प्रश्न आहे की विधवा विवाहाला चालना देणं. इथं आपल्याला काय दिसतं? अनाथ बालिकाश्रम ही जी संस्था आहे ती, ओके, शिक्षणाच्या उद्दिष्टाने स्थापन झाली होती आणि म्हणून हा ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट होतो, हे लक्षात घ्या. आता पुढचा मुद्दा बघा. ओके, आता आता हा जो मुद्दा आहे विधवा विवाहांच्या संदर्भामध्ये, त्या संदर्भातली माहिती आपल्याला कुठे मिळते? तर महर्षी कर्वे यांचं एक इंग्लिशमध्ये चरित्र गणेश चंदावरकर, जी एल चंदावरकर यांनी लिहिलेलं आहे. हे इंग्लिश भाषेमध्ये आहे. लक्षात घ्या की पॉप्युलर बुक डेपो यांनी हे प्रकाशित केलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्वाची माहिती महर्षी कर्वे यांच्या जीवनचरित्राबद्दल देण्यात आलेली आहे. त्याच्यातले काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो. एवढं सविस्तर डिस्कस करण्याचं कारण काय आहे? तर कारण हे आहे, लक्षात घ्या, की इथं फक्त तिथं विधवा विवाहास चालना एवढा त्यांनी शब्द जरी विचारला, तर या माहितीतून पुढचे प्रश्न तयार होतात आणि ते प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. कसं हे मी तुम्हाला आता सिद्ध करून दाखवेल. बघा, विष्णुशास्त्री पंडित हॅड स्टार्टेड विधवा विवाहोत्तेजक मंडळ, ओके, बट इट डिड नॉट सर्व्हाइव्ह हिम. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 1850च्या दशकामध्ये विष्णुशास्त्री पंडितांनी विधवा पुनर्विवाहोत्तेजक मंडळी नावाची संस्था महाराष्ट्रामध्ये स्थापन केली होती, पण ती फार दिवस काही ती चालली नाही. मिस्टर वामनराव कोल्हटकर ऑफ विदर्भा. आता मला सांगा, मी आता डिस्कस करतोय महर्षी कर्व्यांचा पॉइंट, परंतु इथे एक रेफरन्स आपल्याला दिसतो की मिस्टर वामनराव कोल्हटकर ऑफ द विदर्भा. तुम्हाला आठवत असेल मागच्याच वर्षी एमपीएससीनी, ओके, राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, वामनराव कोल्हटकर कुठल्या भागामधले होते? तर वामनराव कोल्हटकर हे विदर्भ प्रदेशामधले होते, हे त्याचं उत्तर होतं. आणि ते जसाच्या तसं तुम्हाला रेफरन्स सापडतो, लक्षात घ्या. आणि मला अजूनही आठवत आहे की जेव्हा हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारण्यात आला होता, त्याला खूप साऱ्या काय म्हणू आपण त्याला की शिक्षकांनी म्हणा किंवा खूप साऱ्या लोकांनी त्याच्यावर डिस्कशन केलं होतं. कोणी मुंबई सांगितलं, कोणी कोल्हापूर सांगितलं होतं, कोणी विदर्भाचा गेस केला होता. पण आपल्याला अॅक्युरेट उत्तर पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जे असतात, ऑब्जेक्टिव्ह प्रकारची परीक्षा, त्याच्यामध्ये ओके नेमकी उत्तर पाहिजे. सूर्य हा जयद्रथ तसंच असायला पाहिजे. बघ, ओके, हा पुरावा वामनराव कोल्हटकर विदर्भाचे होते. इथं स्पष्टपणे रेफरन्स दिलेला आहे. म्हणून आपलं जेव्हा आपण डिटेलिंग करतो, जेव्हा त्याचा अभ्यास करतो, डिटेलमध्ये अभ्यास करतो, वन लाईनर्स ऐवजी थोडासा सविस्तर आपण जातो, तेव्हा त्याचे हे फायदे असतात, लक्षात घ्या. आपण अभ्यास करतोय महर्षी कर्व्यांचा, पण एक डिटेल आपल्याला भेटला की वामनराव कोल्हटकर हे महर्षी कर्वे यांचे सहकारी होते आणि ते विदर्भाचे होते. हाच प्रश्न जसाच्या तसा एक्झाम मध्ये आलेला आहे. मिस्टर वामनराव कोल्हटकर ऑफ विदर्भ वॉज अन आर्डंट सपोर्टर ऑफ दिस कॉज. विथ हिज हेल्प प्रोफेसर कर्वे कन्व्हेंड द मीटिंग ऑफ सिम्पथायझर्स ॲट वर्धा. ही मीटिंग कुठे भरली होती? वर्ध्यामध्ये. द मीटिंग वॉज हेल्ड ऑन December 31, 1893. इट वॉज डिसाइडेड टू एस्टॅब्लिश अ न्यू विडो मॅरेज असोसिएशन. म्हणजे विधवा, ओके, विवाह मंडळी, विधवा विवाह उत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मिस्टर कर्वे became the secretary and Pune was selected as the headquarters of the association, which was fortunate enough to have Dr. R.G. भांडारकर as its president. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला काय दिसतं, भांडारकर या संस्थेचे अध्यक्ष बनले. The founder members of this association were 7. Among them, okay, were Mr. कोल्हटकर of the Vidarbha. पुन्हा एकदा रेफरन्स आला, मिस्टर फडके of the हैदराबाद. ओके, मिस्टर कोल्हटकर हॅड हिमसेल्फ मॅरिड अ विडो. म्हणजे कोल्हटकरने स्वतः एका विधवेशी विवाह केला होता. अँड हॅड ब्रॉट अबाउट सेव्हरल सच मॅरेजेस इन विदर्भा. मिस्टर फडके हॅड चोजन ॲज हिज फर्स्ट ब्राईड द विडो डॉटर, ओके, ऑफ मिस्टर सदाशिवराव गोवंडे ऑफ द पुना. भास्करराव गोवंडे वॉज द प्रोफेसर, ओके, कर्वेज थर्ड कलिग इन द वर्क ऑफ द विडोरी मॅरेज असोसिएशन. इथे त्यांच्या सहकार्यांची माहिती देखील देण्यात आलेली होती, लक्षात घ्या. इथे पुढे फारच महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे आता ही जी संस्था महर्षी कर्वे यांच्या पुढाकारात स्थापन झाली होती, त्याचे सदस्य कोणाला बनता यायचं? तर लक्षात घ्या, द मेंबरशिप ऑफ द असोसिएशन वॉज ओपन ओनली टू दोज who had married widows or those who did not hesitate to dine with the persons who had married widows. म्हणजे ओके, या संस्थेचं सदस्यत्व अशाच लोकांचं करता खुलं होतं की ज्यांनी स्वतः विधवा स्त्रियांशी विवाह केलेला आहे किंवा असे लोक, ओके, ज्यांना विधवा स्त्रियांशी विवाह केलेल्या लोकांसोबत, ओके, बसण्यासाठी, जेवणासाठी म्हणजे जेवणाला बसण्यासाठी कुठलाही संकोच वाटत नाही, असे जे खुल्या विचारांचे लोक असेल अशाच लोकांसाठी ही संस्था, ओके, त्यांचं सदस्यत्व, ओके, हे अलाउड होतं, ओपन होतं. इथं अशी ही माहिती दिलेली आहे. मुद्दा महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. राईट. आता पुढे याच थोडंसं मराठी भाषांतर याच पुस्तकामध्ये दिलेलं लक्षात घ्या. नम जोशी यांच्या पुस्तकामध्ये काय माहिती दिलेली आहे ते सुद्धा आपण जरा बघूयात.
नागपूरचे बघायचं, नागपूरचे वामनराव कोल्हटकर, विदर्भाचे वामनराव कोल्हटकर यांनी पुनर्विवाहाला उत्तेजन देण्यासाठी कार्य सुरू केले होते. अण्णांनी प्रथम पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन करण्यासाठी कोल्हटकरांना सहकार्य केले. कालांतराने या नावामध्ये बदल करून पुनर्विवाह प्रतिबंध निवारक मंडळी असा बदल झाला. अण्णा या संस्थेचे इसवी सन 1900 पर्यंत कार्यवाह होते. ते शेकडो गावी गेले, भाषणे केली, निधी गोळा केला. त्यांनी संस्था नावारूपाला आणली. 1895 साली सुट्टीच्या कालखंडामध्ये त्यांनी मोठा प्रवास केला. एकूण 130 दिवसांचा प्रवास केला. नागपूर, भंडारा, रायपूर तिथपासून बेळगावपर्यंत त्यांनी दौरा करून या संस्थेला नावारूपास आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता, हे लक्षात घ्या. One of the first activities which the association undertook immediately after it was started was hostel for the children of the remarried widows. आता या संस्थेतर्फे त्यांनी काय काय उपक्रम केले होते हा मुद्दा आता पुढच्या एक्झामसाठी महत्वाचा आहे. तर त्यांनी काय केलं होतं, जे रिमॅरिड विडोज आहेत म्हणजे अशा विधवा ज्यांनी पुनर्विवाह केलेला आहे, पुनर्विवाहित विधवा किंवा पुनर्विवाहित स्त्रिया म्हणून आपण त्यांना, की पुनर्विवाहित स्त्रियांच्या मुलांकरता त्यांनी हॉस्टेलची स्थापना केली होती. दिस हॉस्टेल स्टार्टेड इन प्रोफेसर कर्वेस ओन हाऊस. कुठल्याही सत्कार्याची सुरुवात स्वतःपासून करणारे हे महान सुधारक होते, हे लक्षात घ्या. येस, द असोसिएशन ऑर्गनाइज्ड अॅन्युअल गॅदरिंग्स ऑफ द फॅमिलीज ऑफ द ऍक्टिव्ह सपोर्टर्स विथ अ व्ह्यू ऑफ अट्रॅक्टिंग पब्लिक ओपिनियन. म्हणजे त्यांनी विधवा विवाहितांचे मेळावे सुद्धा भरवलेले आहेत. हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे आणि हाच संदर्भ मराठी विश्वकोशमध्ये सुद्धा दिलेला आहे की त्यांनी विधवा पुनर्विवाहितांचे मेळावे आयोजित केले होते, जेणेकरून अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये सहभाग घेणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांचं एक सोशल सर्कल असावं यासाठी महर्षी कर्वे यांनी प्रयत्न केले होते. विडो रिमॅरेज असोसिएशन टुक अप द सेलिब्रेशन ऑफ द विडो रिमॅरेज डे ऑन 25th जुलै ऑफ एव्हरी इयर. हा तर फारच महत्वाचा मुद्दा आहे आणि मला तर असं वाटतं की निश्चितपणे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रत्येक वर्षाच्या 25 जुलै रोजी विडो रिमॅरेज डे म्हणजे विधवा पुनर्विवाह दिवस साजरा केला जात असे या संस्थेतर्फे. कारण याच दिवशी 1856 मध्ये विडो रिमॅरेज ऍक्ट हा संमत झाला होता, हे लक्षात घ्या. In 1895, the name of the association was changed to the Association for the Removal of Restriction to the Marriage of the Widows. त्यांनी थोडंसं नाव त्यांचं बदलून केलं होतं. त्या संदर्भात असं होतं की त्यावेळेला या विधवा विवाहाला समाजाकडून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होता. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण केवळ एका महत्वाच्या मुद्द्यावर फोकस करावा, ध्येय केंद्रित करावं या हेतूने त्यांनी विधवांचा विवाह ह्याच मुद्द्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं. आणि म्हणून या संदर्भात कुठल्याही अडचणी जर आल्या, कुठलेही अडथळे जर आले तर ते दूर करता यावे त्यासाठी त्यांनी संस्थेचं नामकरण अशा प्रकारे केलं होतं, ते समजून घ्या. यासाठी आंतरजाती विवाह या बाबीला बाजूला ठेवून, थोडंसं बाजूला ठेवून त्यांनी विधवांचा विवाह या मुद्द्यावर फोकस केला होता, असं इथं समजून घ्यायचं आहे. राईट. आता इथं बघा, मग तुम्हीच बघा या प्रश्नाचं उत्तर काय असायला हवं. त्या प्रश्नाचं उत्तर इथं तुमच्या लक्षात येईल की विधवा विवाह उत्तेजक मंडळी हे त्याचं उत्तर असायला हवं. लक्षात घ्या. आता इथं काही सोर्सेसमध्ये या विधवा विवाह उत्तेजक मंडळीसाठी विधवा विवाह संघ हा सुद्धा शब्द आहे. आणि तसं जर बघितलं लक्षात की तसं जर बघितलं तर विधवा विवाह संघ हे सुद्धा याचं उत्तर असायला पाहिजे असं तुम्ही म्हणणार. पण आता ठीक आहे, पॉप्युलर सोर्सेसमध्ये जो शब्द दिला तोच आपल्याला फॉलो करावा लागेल आणि म्हणून विधवा विवाह उत्तेजक मंडळी हेच सगळ्यात अप्रोप्रिएट आणि अॅक्युरेट आन्सर आहे, हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला थोडक्यात निष्काम कर्ममठाची देखील माहिती देतो, कारण भविष्यामध्ये तो सुद्धा प्रश्न विचारला गेलेला सुद्धा आहे आणि नंतर विचारला सुद्धा जाऊ शकतो, लक्षात घ्या. तर आपण थोडक्यात निष्काम कर्ममठाबद्दल बोलूयात. म्हणजे आपला एकदम सविस्तर असा महर्षी कर्वे यांच्या जीवनासंदर्भातला एक महत्वाचा पैलू आपल्याला डिस्कस करून होईल, जो एक्झाम मध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि पीवायक्यूचं अनालिसिस करण्याची आणि अभ्यास करण्याची हीच बेस्ट स्ट्रॅटेजी असते. आपल्याला फक्त क्वेश्चन नसतो सोडवायचा, आपल्याला ऑप्शन्स मध्ये डोकवायचं असतं आणि त्या ऑप्शन्सची एक्स्ट्रा माहिती घेऊन आपल्याला भविष्यातली तयारी करायची असतील ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला इथं शेअर करतो, हे लक्षात घ्या. हा मुद्दा महत्वाचा आहे. तर निष्काम कर्ममठाबद्दल काय सांगितलेलं आहे. आपल्या सामाजिक कार्याला आध्यात्मिक अधिष्ठान मिळालं पाहिजे असं महर्षी कर्वे यांना सतत वाटत राहिले आणि यासाठीच महर्षी कर्व्यांनी निष्काम कर्ममठाची स्थापना केली. तर निष्काम कर्ममठ का स्थापन झालेला आहे, तर सामाजिक कार्याला आध्यात्मिक अधिष्ठान मिळावं याकरता महर्षी कर्वे यांनी निष्काम कर्ममठ ही संस्था स्थापन केली. गीतेचा संदेश प्रत्यक्ष कार्यवाहीमध्ये आणता यावा या उद्देशाने ही संस्था स्थापन झाली. स्त्री शिक्षणाच्या कार्यातही फळाची आशा न धरता काम करणाऱ्या व्यक्ती सहभागी व्हाव्यात असे त्यांनी ठरवले होते. 4 नोव्हेंबर 1908 रोजी निष्काम कर्ममठ या संस्थेची शपथ घेतली गेली. त्यामध्ये नाम आठवले आणि मथुरबाई उजगावकर यांच्यासह महर्षी कर्वे यांनी ही शपथ घेतली असं सांगितलं जातं. तर काय होती ही, आश्रमाचे, विद्यालयाचे आणि अशासारख्या लोकोपयोगी संस्थांचे काम करण्यासाठी जे इंडियन लेडीज मिशन स्थापवायचे आहे त्या कामी मी आपले जीवित या विश्वाचा चालक जो परमात्मा त्याला स्मरून अर्पण करीत
आहे. म्हणजे माझं जीवन आता इथून पुढे याच उद्दिष्टासाठी अर्पण मी करत आहे, अशी शपथ त्या ठिकाणी घेणं अपेक्षित होतं. माझ्या जीवितावर आता माझा हक्क नाही. त्याचा उपयोग संस्थेने वाटेल तसा करून घ्यावा. माझ्या स्वतःच्या कुटुंबाच्या खर्च संबंधाने संस्था जे ठरवेल ते मला मान्य आहे. ओके. अशी त्या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला, की प्रतिज्ञा किंवा शपथ घेणं अपेक्षित असायचं. आता पुढे बघा, मठाच्या कार्यकर्त्यांसाठी नियम काय होता किंवा त्यांच्याकडून अपेक्षा काय होत्या, तर काही मोजक्या अपेक्षा पण महत्वाच्या. साधेपणानं राहिलं पाहिजे. साधेपणा, निरपेक्ष वृत्ती, भिक्षा मागून मिळालेल्या अन्नावर गुजराण करणं आणि अहर्निश सेवा वृत्ती या गोष्टी मठाच्या कार्यकर्त्यांसाठी बंधनकारक होत्या. आणि अशा प्रकारे महर्षी कर्वे यांनी विविधांगी पद्धतीनं आपलं कार्य पूर्णत्वाला नेलं होतं. लक्षात घ्या, म्हणजे केवळ त्यांनी ओके कार्य केलं असं नाही, तर त्या कार्याला एक आध्यात्मिक वैचारिक अधिष्ठान देखील द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळंच महर्षी कर्वे यांचं हे जे कार्य आहे ते अजूनही ओके लक्षात घ्या, की नुसतं टिकूनच आहे असं नाही, तर ते दिवसेंदिवस वाढत आहे असं आपल्याला दिसून येतं. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या कार्याचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आणि ओके याच संस्थेच्या याच व्यासपीठावरून महर्षी कर्व्यांबद्दल हा प्रश्न डिस्कस करणं हे आमच्यासाठी सुद्धा अत्यंत गौरवास्पद आहे, हे लक्षात घ्या. तर हा व्हिडिओ हे डिस्कशन तुम्हाला कसं वाटलं याच्याबद्दल निश्चितच तुम्ही आम्हाला फीडबॅक द्या. आणि हा व्हिडिओ हा कंटेंट अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही शेअर करा, अधिकाधिक विद्यार्थिनींपर्यंत शेअर करा. मी पुन्हा एकदा सांगतो, आपली महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही शिक्षणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकरता अहोरात्र अशा प्रकारे कार्यरत आहे. आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या महिलांना त्यांचं करिअर डेव्हलप करण्यासाठी सहाय्यभूत व्हावं याकरता आपली स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे सिसॉ हे केंद्र कार्यरत आहे. या संदर्भामध्ये ओके UPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांची देखील तयारी आपण करून घेत असतो. वाचनालय, रीडिंग रूम, त्याचप्रमाणे इतर सर्व सुविधा देखील या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. या संदर्भातली कुठलीही माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या संस्थेच्या, आपल्या केंद्राच्या ओके संपर्कस्थळाला व्हिजिट करू शकता. त्याचप्रमाणे खाली जी संपर्काची माहिती दिलेली आहे तिथून तुम्ही ती माहिती घेऊन आम्हाला संपर्क साधू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच. हे जे सेशन्स आपण, हे जे व्हिडिओज आपण या ठिकाणी कंडक्ट करत आहोत, ही जी माहिती आपण कव्हर करत आहोत ती अधिकाधिक विद्यार्थिनींपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ही तुम्हाला विनंती. अगेन थँक्यू व्हेरी मच.